तर आज बनवणार आहे बघा फ्लावरची भाजी. एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. फ्लावर इथं कापून घेतला आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून. तर साहित्य बघूया काय लागतं ते. तर इथं फोडणीसाठी मोहरी घेतले, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतला आहे, हळद, हिंग, किचन किंग मसाला, घरचं तिखट आणि मीठ एवढंच टाकायचे. बाकी याच्यात आपण काय टाकणार नाही. तर आपलं तेल तापलेलं आहे. इथे मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेच कढीपत्ता घालूया त्याच्यात. कढीपत्ता घालायचा. हे मसाले घालायचे सगळे लगेच. मसाले परतून घेऊया 2 मिनटं आणि लगेच फ्लावर घालायचा आहे त्याच्यात. फ्लावर छान मिक्स करून घेऊया. तर बघा इथं फ्लावर छान असा आपण परतून घेतलेला आहे. कांदा वगैरे याच्यात काहीच नाही घातला आहे, फक्त मोहरी आणि कढीपत्ता तिखट एवढंच घातलेलं आहे. करून बघा, अशी छान होते एकदा. आता याला छान हलवून घेतलेली, थोडं पाणी घालायचं आहे आणि याला 5 मिनिटाचे वाफ द्यायचे. लगेच शिजतो फ्लावर. आपण बारीक कापून घेतलेला होता त्याच्यामुळे तो लगेच शिजतो. याला 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊया. तर बघूया आपला फ्लावर शिजलाय काय. मध्ये 2 वेळा उघडलेली, तिला हलवलेली होती. कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यात. ते बघा फ्लावरची भाजी इथे झालेली आहे आपली. छान अशी मस्त अशी आपली फ्लावरची भाजी इथं तयार आहे. तर बघा मस्त इथं अशी आपली फ्लावरची भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.